तर स्वागत आहे आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये. तर आपण पाहणार आहोत. तर आजची मोठी बातमी, सगळ्यात मोठी बातमी आहे. तर रणवीर सिंग सध्या पुन्हा चर्चेत आले आहे. तर आज ताज्या अपडेटनुसार त्याच्यावर डॉन 3 चित्रपटातून अचानक बाहेर पडल्याचा आरोप झाल्यानंतर फिल्मीज नॉन कॉर्पोरेशन डायरेक्टिव्ह जाहीर केल्याची बातमी समोर आलेली आहे. तर फिल्म इन्फॉर्मेशन तसेच रणवीरचा धुरंधर 2 चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असून जगभरात 1785 कोटीपेक्षा जास्त कमाई केल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मराठी माध्यमांमध्येही रणवीर सिंग चर्चेत आहे. नागपुरातील RSS मुख्यालय भेट, धुरंधर 3 बद्दल चर्चा, दीपिका सोबतच्या वैयक्तिक आयुष्याच्या बातम्या, महामेधावीच्या भूमिकेबाबत अफवा आणि अपडेट्स. अधिक साठी आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला न स्किप करता पूर्ण पाहू शकता तुम्ही. तर आज अभिनेता रणवीर सिंग पुन्हा मोठ्या चर्चेत आले आहे. तर आला आहे. डॉन 3 चित्रपटातून अचानक बाहेर पडल्यामुळे फिल्म डायरेक्शन ऑफ इंडियन क्लिंग म्हणजे त्यांच्या विरोधात नॉन कॉर्पोरेशन डायरेक्शन जाहीर केल्याची बातमी समोर आलेली आहे. या प्रकरणानंतर रणवीरची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली. त्यांना सांगितले की त्यांनी कोणताही निर्णय जाणून-बुजून घेतला नाही आणि आपली भूमिका पुढेही स्पष्ट ठरवणार आहे. तर डॉन 3 वाद काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर डॉन 3 हा चित्रपट फरहान अख्तर दिग्दर्शित करत आहे. म्हणजे रणवीर सिंग अचानक प्रोजेक्ट सोडल्याचा आरोप आहे. निर्मात्याकडून आर्थिक नुकसान झाल्याचाही दावा केला जात आहे. म्हणजे फिल्मने या प्रकरणात तर कठोर भूमिका घेतली आहे. धुरंधर 2 ची जोरदार कमाई. धुरंधर 2 हा चित्रपट अजूनही धूम घालत आहे. रिपोर्टनुसार चित्रपटात तर इथं डबल टायपिंग आले आहे. तर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणवीरचा दमदार ॲक्शन तर प्रेक्षकांना खूप आवडत होता. तर लेटेस्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुरस्कार आणि कौतुक. धुरंधर चित्रपटाने चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये तब्बल 14 पुरस्कार जिंकले. रणवीरच्या यांचा विशेष कौतुक झाला. तर क्रिकेटर विराट कोहलीने देखील धुरंधर 2 पाहून रणवीरच्या अभिनयाचे कौतुक केल्याची बातमी आली होती. वैयक्तिक आयुष्य, दीपिका आणि रणवीर सिंग पुन्हा दुसऱ्या आई-बाबा होणार असल्याच्या बातम्यांतही चर्चा आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंना मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर इतर चर्चेत असलेल्या गोष्टी, नागपुरातील RSS मुख्यालय थेट महादेवाच्या भूमिकेबाबत अफवा, धुरंधर 2 ची चर्चा, मंदिर भेटीनंतरचा व्हिडिओ व्हायरल. तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तो व्हिडिओ नक्की आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलला अपलोड होईल लगेच. तर तुम्ही अशी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तर तसंच थँक्यू पाहिल्याबद्दल.